नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 13वा. सुचित्राच्या डोळ्यांवर झोप नव्हती. डोळे मिटून ती बेडवर पडली होती, पण मिटल्या डोळ्यांसमोर सतत कुणालच येत होता. त्याचेच शब्द कानात घुमत होते. डोक्यात त्याचेच विचार घोळत होते, जणू त्याने तिला सर्वांगानं व्यापून टाकलं होतं. वाटत होतं तो तिच्या जवळच आहे आणि त्याचं जवळ असणं हेच तिचं आयुष्य आहे, तेच तिचं स्वप्न आहे. त्यातच तिचं अवघं अस्तित्व सामावून गेलंय. गेल्या काही दिवसांपासून सुचित्रा पूर्णपणे कुणालमय होऊन गेली होती. रोज संध्याकाळी तो तिला घेऊन जायला येत होता. कधी फिरायला, कधी सिनेमाला, कधी एखाद्या हॉटेलात, कधी शॉपिंगला. मोहिनीने सुचित्राला पूर्ण मोकळीक दिली होती. मनातनं ती खुश होती. कुणालसारखा करोडपती मुलगा, उद्या होणारा तिचा जावई आणि ती एका करोडपतीची सासू. मोहिनी संपत्तीच्या प्रवाहात वाहत चालली होती. हा प्रवाह किती खोल आहे, किती जीवघेणा आहे, याची कसलीच शुद्ध तिला राहिली नव्हती. एखाद्या व्यसनाच्या अधीन व्हावं तशी ती या पैशाच्या व्यसनात गुरफटली गेली होती. कधीकधी मध्येच तिची सत्सद्विवेक बुद्धी डोकं वर काढायचा प्रयत्न करायची की कशासाठी ती हे सगळं करतीये, कशासाठी आयुष्यभर पैशाच्या मागे धावत सुटली आहे. छळ, कपट, विश्वासघात सगळं काही करून तिने करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली, पण या संपत्तीचा उपभोग घेण्याच्या बदल्यात काय मिळालं तिला? तर फक्त बेचैनी, एक प्रकारचा तणाव, एक पोकळी, सतत जाणवणारी अपराधीपणाची टोचणी आणि मनामेंदूला व्यापून राहिलेली अस्वस्थता. मनात हे असे विचार आले की मोहिनी क्षणभर कासावीस व्हायची, पण क्षणभरच. कारण मनात अजूनही कुठेतरी तग धरून असलेल्या या सत्सद्विवेक बुद्धीपेक्षा पैशाची नशा इतकी प्रबळ होती की इच्छा असून सुद्धा ती स्वतःला त्यापासून दूर करू शकत नव्हती. आणि त्याच प्रबळ लालसेचा परिणाम म्हणजे कुणालच्या श्रीमंतीच्या नुसत्या कल्पनेनं ती दिपून गेली होती. कोणत्याही परिस्थितीत कुणालचा सुचित्राशी विवाह झाला पाहिजे यासाठी तिचा आटापिटा चालला होता. त्यासाठी ती सुचित्राला नको इतकी सूट देत होती. तिने जास्तीत जास्त कुणालच्या सहवासात राहावं म्हणून ती प्रोत्साहन देत होती. कुणाल करोडपती आहे या विचारानं मोहिनी इतकी भारावून गेली होती की जे काही सांगितलंय त्याचा शहानिशा करण्याचं, त्यांनी सांगितलेलं खरं आहे का खोटं आहे याची खातरजमा करून घेण्याचं भान तिला राहिलेलं नव्हतं. डोळे झाकून तिने त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला होता. अर्थात यात सर्वस्वी तिचाच दोष होता असंही म्हणता येत नव्हतं. कारण दत्तसाहेबांनी स्वतः कुणालची ओळख करून दिली होती. त्यामुळे कुणालविषयी काही शंका घ्यायचा विचार कधी तिच्या मनात आलाही नव्हता आणि तो येण्याचं कारणही नव्हतं. जे समोर दिसतंय तेच ती खरं मानून चालली होती. कुणालशी भेट झाली त्या दिवसापासूनच मोहिनीच्या मनातली अघोर लालसा पुन्हा एकदा नव्या जोमानं उफाळून आली होती. जशी विजयाराजेंची संपत्ती हडप करताना आली होती ना, तशी. त्यावेळी ज्या कूटनीतीचा आधार तिने घेतला होता, तीच नीती ती आत्ताही वापरू पाहत होती. त्याचेच धडे ती सुचित्राला देऊ पाहत होती. कुणाला वश करण्यासाठी तो सर्वस्वी आपल्या अधीन राहावा म्हणून मोहिनी आपलं वय विसरून, सुचित्राशी असलेलं आपलं नातं विसरून तिला मार्गदर्शन करत होती, नवनव्या सूचना देत होती. आपल्या आईचं ते बोलणं ऐकून कधीकधी सुचित्रालाही शरमल्यासारखं होत होतं. एवढंच नव्हे तर आता मोहिनी सुचित्राच्या नजरेतून नकळत उतरत चालली होती, पण मोहिनीला मात्र त्याचं भान राहिलं नव्हतं. येता जाता मोहिनी देत असलेल्या त्या विचित्र सूचना ऐकून कधीकधी सुचित्रा वैतागायची आणि म्हणायची, प्लीज मम्मी, हे असलं काही मला सांगत जाऊ नकोस, मला नाही आवडत आहे ते. पण एवढं ती बोलूनही मोहिनीच्या डोक्यात प्रकाश पडायचा नाही. उलट ती सुचित्रालाच वेड्यात काढत म्हणायची, तू ना एक नंबरची बावळट आहेस म्हणून मला हे सगळं सांगावं लागतंय. पुरुषाला आपला गुलाम करण्याची जबरदस्त ताकद स्त्रीच्या सौंदर्यात असते. फक्त तुम्हाला त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. अगं पण मम्मी, सगळेच पुरुष काही तसे नसतात.
उलट अशा वागण्यानं स्त्रीची किंमत कमी होते, तिच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. आणि कुणालबद्दल बोलायचं तर तो एकदम वेगळ्या टाईपचा माणूस आहे. टिपिकल भारतीय म्हणतात ना तसा. हे तू मला सांगतेस? मोहिनी कपाळावर आठ्या घालत म्हणायची. पुरुष कोणीही असला ना तरी सगळ्या पुरुषांचा वीक पॉईंट एकच असतो आणि मी जे काही तुला सांगतेय ते तुझ्या भल्यासाठी सांगतेय. सुचित्रा त्यावर हताश नजरेनं मोहिनीकडे पाहत राहायची. मोहिनीच पुढे म्हणायची, आणि मी तुला किती वेळा सांगितलंय, की आपल्या आवडीनिवडी कुणालवर लादायचा प्रयत्न करू नकोस. उलट त्याला कशात रस आहे, त्याला काय आवडतंय हे जाणून घे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. म्हणजे मला काही स्वतःच्या आवडीनिवडी नाही आहेत का? मी काय कळसूत्री बाहुली आहे का? सुचित्रा काहीशी चिडून विचारायची. अगं कुणाल कुणी लहानसहान माणूस नाही आहे. आणि करोडपती नवरा मिळवायचा असेल तर कळसूत्री बाहुली बांधण्यात काही कमीपणा नाही आहे. मला नाही जमणार ते. प्रेमानं एखाद्याच्या आवडीनिवडी जपणं वेगळं आणि केवळ पैशासाठी त्याच्या पुढे पुढे करणं वेगळं. हे बघ, मी जशी आहे तशीच मला कुणाल पसंत करणार असेल तर ठीक, नाहीतर मूर्ख आहेस तू. जग पाहिलं नाहीयेस म्हणून असं म्हणतीयेस. मी काय म्हणते ते नीट ऐक. मोहिनी तिचा हात धरून तिला खाली बसवायची, मग सुचित्रा नाईलाजून खाली बसायची. मोहिनीला एकदम तोडून टाकणं तिला जमायचंच नाही. त्याला कुठला रंग पसंत आहे? मोहिनी विचारायची. सुचित्रा काहीशा चकित नजरेनं मोहिनीकडे पाहायची. मी काय म्हणते ते लक्षात ठेव. त्याला जो रंग आवडतो त्याच रंगाचे कपडे तू वापरत जा. वाचायला ग मम्मी, हे अति होतंय हं. असं म्हणत सुचित्रा उठायची आणि मोहिनी आणखीन काही बोलायच्या आत निघूनही जायची. अशा वेळी मोहिनी सुचित्रावर चांगलं तोंडसूक घ्यायची. गेले काही दिवस हे आणि असेच प्रसंग सतत घडत होते. एक दिवस असाच प्रसंग घडला, पण यावेळी सुचित्राऐवजी तिच्यासमोर होता कुणाल. नेहमीप्रमाणे बरोबर 7 वाजता कुणाल सुचित्राला फिरायला न्यायला आला. मोहिनी दिवाणखान्यातच होती. तिने नेहमीप्रमाणे कुणालचं तोंड भरून स्वागत केलं. सुचित्रा आपल्या खोलीत तयार होत होती, म्हणून कुणाल तिची वाट बघत सोफ्यावर बसला. मोहिनी त्याच्यासमोर बसली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मध्येच मोहिनीनं विचारलं, कुणाल, तुम्हाला कुणी नातेवाईक वगैरे? नाही मम्मी, कुणीच नाही. कुणालला आता हे सगळं नाटक माहिती झालं होतं. त्यातला आपला रोल काय तेही त्याला समजलं होतं. त्यामुळे आता गोंधळून वगैरे जायचा प्रश्न नव्हता. या नाटकात कोणते डायलॉग कधी बोलायचे त्याचीही त्याला कल्पना होती. म्हणूनच मोहिनीनं विचारलेल्या प्रश्नावर तो सहज स्वरात म्हणाला, फक्त मम्मी आणि पप्पा. पण तसेही पप्पा आमच्या वाट्याला फार कमी येतात. महिन्यातनं काय फार तर 1-2 दिवस ते घरी असतात. कंपनीचं काम एवढं असतं की ते सतत टूरवर असतात. आज काय न्यूयॉर्कला, उद्या काय लंडनला, परवा आणखीन कुठेतरी. सारखं असं चाललेलं असतं. बिचारे अगदी वैतागून जातात. कुणाल यात काही फार विशेष नाही अशा स्वरात म्हणाला. पण मोहिनी भारावून गेली. काहीसा हेवा वाटला तिला. काय श्रीमंती आणि ऐश्वर्य असेल कुणालच्या वडिलांचं. रोजचा विमान प्रवास, याला म्हणतात खरं आयुष्य. याला काय लाईफ म्हणायचं का सांगा बरं मम्मी. माणसाला स्वतःसाठी 5 मिनटं काढता येऊ नयेत. हे काय लाईफ आहे? सकाळ दुपार संध्याकाळ नुसता बिझनेस बिझनेस बिझनेस. दिस इज टू मच. तुम्ही अजून लहान आहात कुणाल. तुम्हाला नाही लक्षात येणार पैशाची किंमत काय असते. आपण माझ्या मम्मीला नाही ना हे पसंत. ती म्हणते त्यापेक्षा आपलं पूर्वीचं आयुष्य लखपट्टीनं चांगलं होतं. भले गाडी बंगला नोकर चाकर काहीही नव्हतं, पण पप्पा निदान सकाळ संध्याकाळ आमच्याबरोबर राहत तर होते, आमच्याबरोबर जेवत तर होते, गप्पा गोष्टी तर करत होते. तुझ्या मम्मीना नाही समजणार ते. बिझनेस करायचा म्हटलं ना की हे सगळं आलं. नाही पण मला सुद्धा हे सगळं पसंत नाही आहे ना. काय बोलताय तुम्ही कुणाल? खरं तेच सांगतोय. म्हणजे मला बिझनेस आवडतो, पण पैशाच्या मागे धावण्याचा हा वेडेपणा मला अजिबात आवडत नाही. म्हणजे पैसे कमावणं याला तुम्ही वेडेपणा समजता कुणाल? वेडेपणा नाही तर काय आहे हे? पैशाला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचं याची एक मर्यादा ठरवायला हवी ना माणसानं. हे माझं स्पष्ट मत आहे. पण बिझनेसला तर कसलीच मर्यादा नसते. नाही नाही मम्मी, बिझनेस काही आपोआप चालत नाही. तो चालवणारे आपण असतो. त्यामुळे तो किती वाढवायचा, कुठे थांबवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. आपणच ते ठरवायचं ना.
बिझनेसविषयी कुणालची ही मतं ऐकून मोहिनी मनातनं काहीशी चिंतित झाली होती. या पोराची हीच मतं जर अशी कायम राहिली तर वडिलांच्या नंतर एवढ्या मोठ्या व्यवसायाचा भार हा कसा काय सांभाळणार? अहो कुणाल, हा काय ग्रह करून घेतलाय तुम्ही? शेवटी न राहून मोहिनी म्हणाली, उलट मी तर म्हणते तुमच्यासारख्या तरुणानं डॅशिंग असायला हवं. म्हणजे तुमच्या वडिलांचा हा बिझनेस तुम्ही आणखीन वाढवायला हवा. अच्छा, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमवायला हवा असंच ना? पण मग मला सांगा, एवढा पैसा कशासाठी कमवायचा? कशासाठी म्हणजे काय? जगण्यासाठी. हो ना? मग मी कुठे त्याला नाही म्हणतोय. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण किती? जेवढा तुम्हाला आवश्यक आहे तेवढा. आता तुमचंच उदाहरण घ्या. किती छान सुखाचं आयुष्य आहे तुमचं. कसली काळजी नाही, कसलं टेन्शन नाही. अहो यापेक्षा जास्त काय पाहिजे माणसाला? आता तुमच्याकडे 2 कार्स आहेत. पुरेशा आहेत का नाहीत? 2 नाहीत, 3. मोहिनी जरा मान ताठ करत म्हणाली. बरं, 3 धरा. कुणाल 3 म्हणजे काहीच नाही अशा आविर्भावात म्हणाला. प्रत्येकी 1. ठीक आहे ना? 2-3 बंगले, 15-20 नोकर समजू शकतो. तेवढं माणसाला आवश्यकच आहे. पण आमच्या पप्पांचं म्हणाल ना तर सगळंच वेगळं आहे. म्हणजे 2-3 बंगले, 15-20 नोकर कुणाला किरकोळ वाटतायत हे ऐकून मोहिनीचे डोळे काहीसे विस्फारले गेले होते. आता तुम्हीच विचार करा मम्मी. आमच्या घरात माणसं इनमीन 3. त्यांच्यासाठी 10-12 कार्सची काही आवश्यकता आहे का? पण नाही ना. बाजारात एखादं नवीन मॉडेल आलं कारचं की पप्पांनी लगेच घेतलंच ते. हे झालं घरच्या गाड्यांचं. शिवाय कंपनीतल्या प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतंत्र गाडी आहे. त्यांची संख्या वेगळी. जे गाड्यांच्या बाबतीत तेच बंगल्यांचे. जगातल्या प्रत्येक शहरात किमान 1-2 बंगले तरी त्यांनी घेऊन ठेवलेत. मला सांगा आता ह्याची काही गरज आहे का? पण सांगणार कोण हो पप्पांना? त्यांना स्वतःला सुद्धा या गाड्या बंगल्यांचा उपयोग नाही, कारण ते सतत फिरत असतात विमानातनं आणि सोयीप्रमाणे एखाद्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलात उतरतात. बरं, फक्त गाड्या बंगले घेऊन ठेवलेत असं नाही बरं का. ते वेल कंडिशनमध्ये राहावेत म्हणून त्यांच्या मेंटेनन्ससाठी लाखो रुपयांचा खर्च. आता मला सांगा, याला काही अर्थ आहे का? हेच पटत नाही ना मला. गरज नसताना उगाच हेडेक का? नॉनसेन्स. हे ऐकून मोहिनीचं डोकं गरगरायला लागलं. एवढं वैभव, एवढा पैसा, त्याच्या तुलनेत आपण म्हणजे भिकारीच की. थोड्याफार फरकानं हे असेच प्रसंग घडत होते आणि प्रत्येक प्रसंगातनं कळत नकळत कुणालच्या श्रीमंतीचं, त्याच्या वैभवाचं मोहिनीला दर्शन घडत होतं. ते नुसतं ऐकून तिचे डोळे अक्षरशः दिपून जात होते. आणि त्यामुळेच कुणालला आपला जावई करून घेण्याच्या विचारानं ती जास्त झपाटली जात होती. रात्रंदिवस तिच्या डोक्यात तोच एक विचार. त्याच दिशेने आता तिने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली होती. अप्रत्यक्षपणे कुणाललाही ती तसं सूचित करायला सुरू झालेली होती. अप्रत्यक्षपणे कुणालला ती तेच सुचवतही होती. पण कुणालकडनं तिला काही हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी एक दिवस मोहिनीने थेट विषयाला हात घातला. कुणाल, विवाहाबद्दल तुम्ही काय ठरवलंय? खरं सांगू का मम्मी, मी अजून त्याचा विचारच केला नाही. नाही नाही, मला वाटतंय तुम्ही आता जरा गंभीरपणे त्यावर विचार करायला हवा. कारण सुचित्रानंतर मला सोनालीचाही विचार करायचा आहे. विवाहासारखी गोष्ट विशेषतः मुलींच्या बाबतीत वेळेवर होणं केव्हाही चांगलं नाही का? हो, हे मात्र खरं आहे तुमचं. मग काय करता? ठीक आहे, मी आजच पप्पांना फोन करतो. कुणालनं एवढ्या चटकन मान्य केल्यामुळे मोहिनी मनातनं खुश झाली. कुणाल जाताच तिने ताबडतोब दत्तसाहेबांना फोन केला, ही बातमी सांगितली. दत्तसाहेब तिचं अभिनंदन करत म्हणाले, कुणाल आणि सुचित्राचा विवाह व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे, पण एका गोष्टीची मला भीती वाटते बरं का वहिनीसाहेब. भीती? कसली हो? कुणालच्या घरचे फार थोडे ऑर्थोडॉक्स विचारांचे आहेत. म्हणजे कुणाल सुचित्राच्या प्रेमविवाहाला ते विरोध करतील? नाही नाही, तसा विरोध वगैरे करणार नाहीत, पण सगळं काही रीतिरिवाजानुसार, परंपरेनुसार व्हायला हवं असं त्यांचं मत. मग करू की आपण त्यांच्या मनाप्रमाणे धूमधडाक्यात. नाही, ते तुम्ही कराल हो, पण दत्तसाहेब स्पष्टपणे सांगा ना. हे बघा वहिनीसाहेब, कुणाल त्यांचा एकुलता एक मुलगा. शिवाय एवढ्या मोठ्या एम्पायरचा तो भावी मालक, तेव्हा त्यांच्या काही अपेक्षा असणार ना, आणि त्या काही चूक नाही म्हणता येणार. हां, हे खरं आहे तुमचं. त्यामुळे हुंडा वगैरेच्या बाबतीत ते जरा जास्त आग्रही आहेत.
नाही, मला त्याची कल्पना होती, पण आम्ही कसं आहे अगदी त्यांच्या तोडीला तोड आहोत असं नाही म्हणत मी. पण त्यांच्यासमोर अगदीच आम्ही काही कमी पडणार नाही एवढं मात्र नक्की सांगू शकीन. आमच्याकडून आम्ही जेवढं देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करू. तुम्हाला एक विनंती आहे दत्तसाहेब. ते तुमचे मित्र आहेत, तेव्हा तुम्हीही जरा त्यांच्याशी बोला आणि आम्हाला सांभाळून घ्यायची विनंती करा. अहो, हे काय सांगायला पाहिजे का वहिनीसाहेब? तुम्ही न सांगता मी ते केलंच असतं. थँक यू. उद्या येते भेटायला. मोहिनीच्या मनावरचा बराच मोठा भार हलका झाला होता. मोहिनीने दत्तसाहेबांच्या दिवाणखान्यात प्रवेश केला तेव्हा ते सोफ्यावर बसले होते. नमस्कार. या 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 नमस्कार. दत्तसाहेबांचा चेहरा गंभीर दिसत होता. काय झालं दत्तसाहेब? आय एम सॉरी वहिनी, सगळी गडबड झाली बरं का. गडबड? म्हणजे? कसं सांगू वहिनीसाहेब? आफ्रिकेतल्या एका बड्या उद्योगपतीनं कुणाला मागणी घातली आहे. आपल्या एकुलत्या एका मुलीसाठी जबरदस्त हुंडा द्यायची त्यांनी तयारी दाखवली आहे म्हणे. आपण हे सगळं कसं झालं? काय म्हणत होते ते? तुम्ही त्यांना सगळं सांगितलं होतं ना? हो, पण ते म्हणत होते एवढ्या मामुली घरातल्या मुलीला सून करून घेणं त्यांच्या प्रेस्टिजला शोभत नाही. 2-3 करोडची प्रॉपर्टी असणारे आम्ही, आम्हाला काय आणि किती देणार ते? आता सांगा मी याच्यावर काय बोलणार? पण तुम्ही सांगितलं नाही का आम्ही कुठे कमी नाही पडणार? नाही, बोलायला त्यांनी जागा दिली तर मी बोलणार ना. ते म्हणत होते की कुणालचा त्यांना फोन आला होता. त्यांनी त्यालाही स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलंय. आणि त्या मुलीला बघण्यासाठी कुणालला त्यांनी ताबडतोब आफ्रिकेला बोलवलंय. पण कुणालचं तर सुचित्रावर प्रेम आहे. पैशासाठी मुलाच्या इच्छेचाही ते विचार करणार नाहीत का काय? पैशाचा एवढा हव्यास मी कधीही कुठेही पाहिला नाही. कुणालशी बोललात तुम्ही? मी आता त्याला फोन करणार होतो तेवढ्यात तुम्ही आलात. ठीक आहे, मला आता कुणालशीच बोललं पाहिजे. त्याचे एवढे करोडपती आहेत तर आम्ही काही रस्त्यावरचे भिकारी नाही हे त्यांना समजलंच पाहिजे ना. देवाच्या दयेनं आमच्याकडेही भरपूर आहे. दत्तसाहेबांचा निरोपही न घेता मोहिनी पाय आपटत बाहेर पडली. कुणाल साहेबांच्या फ्लॅटवर चल. कारमध्ये बसताच तिने शोफरला हुकूम सोडला. काही वेळात कार शिवाजी पार्कच्या एका आलिशान बिल्डिंग समोर येऊन उभी राहिली. मोहिनी लिफ्टनं वर गेली. कुणालचा फ्लॅट शोधायला तिला फारसा वेळ नाही लागला. तिने डोअरबेल दाबली. कुणीतरी आय होलमधनं बाहेर बघितलं. मोहिनी दार उघडायची वाट बघायला लागली. साधारण 5-1 मिनिटांनी दार उघडलं गेलं. दारात कुणाल उभा होता. सॉरी मम्मी, तुम्हाला वाट बघावी लागली, मी जरा कपडे बदलत होतो, असं म्हणत कुणालनं नमस्कार केलं. मोहिनीच्या चेहऱ्यावरचा संताप अजूनही कमी झाला नव्हता. कुणालला कसलंही उत्तर न देता ती म्हणाली, मी दत्तसाहेबांच्या बंगल्यावरनं थेट इथेच येतेय. या ना या, काय घेणार, थंड गरम? काही नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. कुणाल तिच्या समोरच्या कोचावर बसला. दत्तसाहेबांनी मला सगळं काही सांगितलंय. कसल्याही प्रस्तावनेत वेळ न घालवता मोहिनी मुद्द्यावर आली. माफ करा स्पष्ट बोलतीये म्हणून, पण तुमच्या वडिलांना पैशापुढे माणसाची कसलीही किंमत नाही. अहो, ते पैशाच्या मागे वेड्यासारखे धावतात हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की. तेच म्हणते ना मी. एखाद्या कसपटासमान लेखणं ही किती वाईट गोष्ट आहे. आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नाही हे मलाही मान्य आहे, पण आम्ही काही भिकारी तर नाही ना. आम्हालाही काही स्टेटस आहे. मग तुमच्या वडिलांनी माझा असा अपमान का करावा? त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. फक्त क्षमा? खरं तर तुम्ही बंड करून उठायला हवं. तुम्ही तरुण आहात, नव्या पिढीतले आहात, तुमचं सुचित्रावर प्रेम आहे, तिचंही तुमच्यावर प्रेम आहे. मग मला सांगा, अशा संबंधात पैसा आणणं कितपत योग्य आहे? नाही, मलाही ते पटतंय, पण पप्पा रागीट आहे तो. हे बघा, सुरुवातीला सगळे रागवतात, विरोध करतात, पण नंतर होतं ना सगळं ठीक. आणि लक्षात घ्या, मी सगळी प्रॉपर्टी सुचित्राच्या नावानं केली आहे. आणि सोनाली? सोनाली माझी मुलगीच आहे. तिच्याही नावाने मी थोडं बहुत ठेवलं आहे. हे आपले 1-2 लाख. पण मग मम्मी, हा अन्याय नाही आहे? नाही. खरं तर कुणालकडनं अशा काही प्रश्नाची तिची अपेक्षा नव्हती. त्यामुळे चटकन काय उत्तर द्यावं हे तिला सुचलंच नव्हतं. क्षणभर थांबून मोहिनी पुढे म्हणाली, सोनालीसाठी मी ज्या मुलाची निवड करीन तो स्वतःच्या हिमतीवर आपलं आयुष्य उभं करणारा असेल. सोनालीची तीच इच्छा आहे. या छोट्याशा पुंजीवर एखादा धंदा सुरू करून तो मुलगा करोडपती होऊन दाखवेल, खात्री आहे मला. सुरुवातीलाच त्याच्या हातात भरपूर पैसा देऊन त्याची उमेद खच्ची करायची माझी इच्छा नाही. आपण मम्मी, या प्रॉपर्टीवर सुचित्रा इतका सोनालीचाही हक्क आहे. हे बघा, ते सगळं मी पाहीन. यावेळी मी फक्त तुम्हाला एवढंच विचारायला आले की तुमची इच्छा काय आहे?
पैशासाठी तुम्ही सुचित्राला, आपल्या प्रेमाला विसरून जायला तयार आहात? नाही, नाही, पण तसं नाही. पप्पांना समजवण्याचा एक शेवटचा प्रयत्न करून बघावं असं वाटतंय मला. आणि त्यांनी नाही समजून घेतलं तर? तर मग मला दुसरा एखादा मार्ग शोधावा लागेल. त्या मार्गाचा विचार करतोय मी. गैरसमज करून घेणार नसाल तर एक बोलू? कुणाल, मी दुनिया पाहिली आहे. मोहिनीचा आवाज आता हळूवार झाला. त्यात आणखीन प्रेमळपणा आणत ती म्हणाली, सुरुवातीला आईवडील असा विरोध करतात, रागवतात, पण त्यांचा हा राग क्षणिक असतो. हळूहळू त्यातली धार बोथट होत जाते. जसजसे दिवस जातात तसतसा त्यांचा राग विरघळून जातो. तुमच्या वडिलांच्या बाबतीत असं घडू शकतं. तुम्ही त्यांच्या इच्छेविरुद्ध सुचित्राशी लग्न केल्यावर ते चिडतील, रागावतील, पण काही दिवसांनी होईल त्यांचा राग शांत. सुचित्राला ते आपली सून म्हणून स्वीकारतील. तेव्हा मी म्हणते तसं करा, हळूहळू सगळं ठीक होईल. नाही, मला विचार करायला थोडा वेळ द्या ना मम्मी, मी गोंधळलोय हो. मी पुन्हा एकदा पप्पांना आज फोन करतो. जरूर करा, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शिकलेले आहात. आपलं हिताही चांगलं वाईट समजण्याची कुवत तुमच्यात आहे. तेव्हा कुठल्याही दडपणाला बळी न पडता आपलं स्वतःचं आणि सुचित्राचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा कुठलाही निर्णय घेऊ नका. मी सुचित्राला पाठवते, यावेळेला तुम्हाला तिची गरज आहे. असं म्हणत मोहिनी उठून उभी राहिली. तिने हलकेच कुणालच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं, बाहेर पडली. मोहिनी मनातनं भलतीच खुश झाली होती. कुणालला आपण अगदी व्यवस्थित हाताळलं असं तिला वाटत होतं. एकदा का कुणालचं सुचित्राशी लग्न झालं की मग काय करायचं ते तिला बरोबर माहिती होतं. मोहिनी निघून जाताच विश्वासनं कुणालला हाक मारली, आलो अंकल. हे बघ कुणाल, मी सगळं काही ऐकलंय. आता तू मला दत्तसाहेबांच्या बंगल्यावर नेऊन सोड, कारण सुचित्रा इथे येईल. विश्वास उठून उभा राहताच कुणालनं त्याला आधार दिला, लिफ्टजवळ आणलं. साधारण तासाभरात विश्वासला दत्तसाहेबांच्या बंगल्यावर सोडून कुणाल आपल्या फ्लॅटवर आला. आता सुचित्रा येण्याची वाट बघत त्याला थांबावं लागणार होतं. मोहिनीने सुचित्राला सगळं काही सांगितलं होतं. ते ऐकून सुचित्रा चांगली भडकली. त्यातनंच मोहिनी तिला जे काही करायला सांगत होती त्यांनी तिच्या संतापात भर पडत होती. मम्मी हे आपल्याला असं काही बोलू तरी कशी शकते असं तिला वाटत होतं. कसं तरी करून मी त्याच्या डोक्यात कल्पना भरवली आहे ही, मोहिनी म्हणाली. आता तू जाऊन त्याला आणखीन आपल्या कह्यात घ्यायचा प्रयत्न कर. म्हणजे काय करू? आता तेही मी तुला स्पष्ट सांगायला पाहिजे का? आपल्या सौंदर्याची जादू त्याच्यावर चालव, त्याला आपल्या अधीन करून घे. अगं पण मम्मी, पण बिण नाही, मी सांगते तसं कर. हे बघ, तो तसा पापभिरू मुलगा आहे. आपल्या हातून भावनेच्या भरात अशी चूक झाली हे लक्षात आल्यावर त्याला अपराध्यासारखं वाटेल. तुला सोडून बापाच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा विचार मग त्याच्या मनात येणार नाही, पण त्यासाठी तुला थोडं निर्लज्ज व्हावं लागेल. काय बोलतेस मम्मी तू? तू गप्प बस ग. मी जे काही सांगते त्यात माझा काहीतरी हेतू आहे, लक्षात घे. तुला लग्न करायचं का नाही कुणालशी? अगं हो, पण मग हे पण बिण सोड. हे बघ सुची, तू चांगली शिकलेली आहेस, मॉडर्न आहेस. मग ह्या कसल्या नीती आणि तिच्या खुळचट कल्पना मनाशी बाळगून बसली आहेस? बरं, मी तुला काही गैर करायला सांगते असंही नाही. कुणालशी तू लग्न करणार आहेस. म्हणजे लग्नानंतर घडणार आहे ते लग्नाच्या आधी घडल्यानं असं काय पाप होणार आहे? काय नुकसान होणार आहे? झाला तर फायदाच आहे. चांगला घसघशीत फायदा होईल. मोहिनीच्या या वक्तव्यानं सुचित्राच्या मनात आईविषयी प्रचंड किळस दाटून आले. सुचित्राला फार वेळ मोहिनीच्या समोर थांबवेना, काही न बोलता ती उठली, बाहेर पडली. कुणालच्या फ्लॅटवर जाताना सुचित्रा चांगली अपसेट झाली. मम्मीनी कुणालला काय काय सांगितलं असावं कुणालाच ठाऊक. कुठे काय बोलावं तिला कसला घरबंदच नाही आहे. पण ते ऐकून कुणालचं काय मत झालं असेल मम्मीविषयी? सुचित्राचं मन आत्मग्लानीनं भरून आलं. विलक्षण अस्वस्थ झाली ती, बेचैन झाली. त्याच अवस्थेत ती कुणालच्या फ्लॅटवर आली. ये, कुणाल काहीशा गंभीर आणि उदास स्वरात म्हणाला. सुचित्रा गपचूप त्याच्यासमोर बसली, मान खाली हलवून बसली. त्याच्याकडे बघण्याचं तिला धाडसही होत नव्हतं. आत्ता एवढ्यात तुझी मम्मी येऊन गेली. मला माहिती आहे म्हणूनच मी आले. तुला पाठवून देते असं ती म्हणाली. सुचित्रानं एकदम चमकून मान वर करून त्याच्याकडे बघितलं. मम्मीनी त्यालाही तसलंच काहीतरी सुचवलंय का काय? पण कुणालच्या चेहऱ्यावर तसले काहीही भाव नव्हते. गैरसमज करून घेऊ नकोस कुणाल, पण काही गोष्टी स्पष्ट करायला आले मी. हे जे काही चाललंय ना, आणि ज्याप्रमाणे चाललंय ना, ते मला योग्य वाटत नाही.
आपल्याकडे, आपल्या प्रेमाकडे कोणी एक वेळ शारीरिक आकर्षण म्हणून बघावं असं नाही वाटत मला. कुणालनं आश्चर्यानं सुचित्राकडे बघितलं. ज्या ठामपणे, ज्या स्पष्टपणे ती हे बोलत होती, त्यातून जाणवणारा तिचा प्रामाणिकपणा, तिचे विचार त्याच्या मनाला भावले आणि त्याचवेळी हेही जाणवलं की आजपर्यंत आपल्या आईच्या शब्दानुसार वागणारी ही मुलगी आज मात्र तिच्यापासनं खूप दूर गेली आहे. आईच्या जोखडातनं तिने आपली सुटका करून घेतली आहे. हे बघ, ज्याप्रमाणे मम्मीनी तुला सांगितलं आहे, त्याप्रमाणे मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही, कारण माझ्या मनाला ते पटत नाही. आपण लग्न करू नये असं तर तुला म्हणायचं नाही आहे. हे सगळं असंच होणार असेल तर तेच योग्य नाही का? पण तुला माहिती आहे सुची, माझे पप्पा हुंड्याच्या मुद्द्यावर अडून बसलेत. ही काय फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. त्यांना शह देण्याचा, त्यांच्या या बुरसटलेल्या विचारांचा पराभव करण्याचा एकच मार्ग आहे, त्यांच्या विरोधाला न जुमानता आपण लग्न करणं. निदान त्यानंतर तरी त्यांचे डोळे उघडतील. हुंडा देणं घेणं वाईट प्रथा आहे हे मलाही माहिती आहे कोणाला. पण एक गोष्ट तू विसरतोयस की अशा पद्धतीनं त्यांच्या इच्छेला न जुमानता आपण लग्न केलं तर माझ्याविषयीचं त्यांचं मत कलुषित नाही का होणार? अरे तू श्रीमंत आहेस, करोडपती माणसाचा मुलगा आहेस, म्हणून अशा पद्धतीनं मी तुझ्याशी लग्न केलं तर तुला जाणीवपूर्वक माझ्या नादी मी लावलं असा त्यांचा समज होईल. कदाचित आयुष्यभर ते माझ्याकडे त्याच नजरेनं बघत राहतील. ते नको आहे मला. मला माझ्या प्रेमाचा असा अपमान होणं सहन नाही होणार. अरे कुणालला सुचित्राकडनं या अशा बोलण्याची अपेक्षाच नव्हती. विश्वास अंकल म्हणाले ते खरं होतं. मोहिनी आणि सुचित्रामध्ये अंतर खूप होतं. मुळापासून कुजलेल्या झाडाला गोड फळं लागावीत ना तसं, आणि सुचित्रानं ते सिद्ध केलं होतं. सुचित्राकडे बघण्याचा कुणालचा दृष्टिकोन एका क्षणात बदलून गेला. आजपर्यंत या नाटकाचा एक भाग म्हणून तो सुचित्रावर प्रेम करत होता, पण आता दोघेही एकमेकांकडे बघत होते. सुचित्राचे डोळे पाणावले होते तर कुणालच्या डोळ्यातले भाव गहिरे झाले. इकडे मोहिनीला चैन पडत नव्हतं. कुणाल पुन्हा एकदा आपल्या पप्पांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. काय होणार त्यांनी? मान्य करणार का ते? कुणाल काय निर्णय घेणार? शेवटी न राहून मोहिनीने कुणालला फोन केला. काय झालं? केला फोन? हां, पण पप्पांची भेट नाही झाली. मी त्यांच्यासाठी मेसेज ठेवला आहे. पप्पांच्या पीएनं सांगितलं आहे 7:30पर्यंत त्यांचा फोन येईल. मोहिनीने मग लगेच दत्तसाहेबांना फोन केला. कुणालनं जे काही सांगितलं ते दत्तसाहेबांच्या कानावर घातलं. ठीक आहे, 6:30 वाजले. तुम्ही ताबडतोब कुणालच्या फ्लॅटवर या, मी तिकडे येतो. आपल्यासमोर त्यांचं जे काही बोलणं होईल ते समजेल आपल्याला, मग बघू आपण काय करायचं. आणि त्याप्रमाणे मोहिनी आणि दत्तसाहेब कुणालच्या फ्लॅटवर हजर झाले. तिघेही समोरासमोर बसले. मध्ये टीपॉयवर फोन होता. कुणी काही बोलत नव्हतं. सगळ्यांचे चेहरे टेन्स. 7 वाजून गेले. पप्पा बाकी कसेही असले तरी वेळेचे आणि शब्दांचे पक्केत म्हणाला होतास ना तू? हो, त्यांचा फोन नक्की येणार, काळजी करू नका. पुन्हा काही वेळ शांतता पसरली. अचानक दत्तसाहेबांनी कुणालकडे बघत विचारलं, तुझ्या वडिलांनी परवानगी दिली नाही तर सुचित्राशीच लग्न करण्याचा निर्णय तू पूर्ण विचारांती घेतलायस? त्यात बदल नाही ना होणार काही? नाही होणार बदल. कुणालचं उत्तर ऐकलं आणि मोहिनीचा चेहरा उजळला. या विचारानं मोहिनी रिलॅक्स झाली. माझी पूर्ण खात्री आहे कुणालचे पप्पा परवानगी देतील नक्की. तसं झालं तर देव पावला. दत्तसाहेबांनी एक उसासा सोडला, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव गडद झाले. तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली. तिघही एकदम ताठ झाले. मोहिनीच्या छातीचे ठोके कमालीच्या वेगात पडायला लागले. कुणालनं पुढे झुकून रिसिव्हर उचलला. कुणाल स्पीकिंग. गुड इव्हनिंग पप्पा. हो पप्पा, मीच फोन केला होता. नाही हेच विचारायचं होतं की माझ्या बाबतीत तुम्ही काय ठरवलं आहे? मोठ्यानं बोला ना पप्पा. हां, हो. नाही पण पप्पा, हे बघा तेच सांगतोय, तिच्या मम्मीजवळ जे काही आहे ते सगळं तर ती बिचारी करते आहे ना. नाही पण त्याच्यापेक्षा जास्त कशा करतील पप्पा त्या? पप्पा, शी इज अ गुड गर्ल. माझ्यावर विश्वास ठेवा. तिच्याशी लग्न केलं ना तर मी खरंच सुखी होईन. ममालाही ते आवडेल. नाही पप्पा, आमचं दोघांचं एकमेकांवर. हो पप्पा, संसारात तेच महत्त्वाचं नाही का? पप्पा प्लीज ऐकून घ्या ना. पप्पा. ओके. देन वी विल डिसाईड व्हॉट वी हॅव टू डू. कुणालचा चेहरा संतापानं लाल झाला. त्याने हातातला रिसिव्हर दाणकन क्रेडलवर आपटला. कुणालचा तो चेहरा बघून मोहिनीला काय झाला असावं याचा अंदाज आला. तिचा चेहरा उतरला.
नॉनसेन्स. पैशापुढे पप्पांना कशाचीच किंमत राहिलेली नाही. मला माहिती होतं कुणाल ते ऐकणार नाहीत. आता तुझा विचार काय? हे बघ, तुझ्या वडिलांचा तो हट्ट आहे. पण त्यांच्या हट्टासाठी तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस कुणाल. जो काही निर्णय घेतलायस त्याच्याशी ठाम राहा. तू उद्या सुचित्राशी लग्न कर, मोकळा हो. आहे तयारी? तुम्ही म्हणाल तसं. मला काय, मी तयार आहे. मग ठरलं तर. असं म्हणत ते मोहिनीकडे बघत म्हणाले, उद्या आपण रजिस्ट्रारला बंगल्यावर बोलवून घेऊ, या दोघांचा विवाह उरकून टाकू, मग एक शानदार पार्टी अरेंज करू. बघू याच्या वडिलांचा राग किती दिवस टिकतो. बोलता बोलता दत्तसाहेब उठून उभे राहिले. कुणाल उठला, त्याच्या पाठोपाठ मोहिनी. चला ताबडतोब तयारीला लागा, सगळं झटपट उरकायचं आहे. मोहिनी मान डोलावत दत्तसाहेबांच्या पाठोपाठ बाहेर पडली. ते जाताच दार बंद करून कुणालनं दत्तसाहेबांच्या बंगल्यातला नंबर डायल केला. पलीकडनं विश्वासचा आवाज येताच कुणाल म्हणाला, अंकल सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं, आता तुम्ही इकडे यायला हरकत नाही. श्रोते हो, हा होता भाग 13वा, भाग 14वा. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.